ओ अहो इकडे या जरा. तुम्हाला तर काही काळजीच नाही बघा. अरे रानात गेली तू आता जरा पावसाने उघड दिली पेरायला नको का तुला काय बसल्या जागी इथं हाय की नाही? नेट नाही मला. अहो शेंगा वाळवल्यात आताच. तेच बघत बसले म्हणलं कोणी आले घेऊन गेले म्हणजे काय. कोण खाते तुझ्या बघा आता बकऱ्या जात्यात गाया जात्यात कुणी खाल्ले मग काय करायचं. येणारे जाणारे माणसं आहेतच. अरे माणसांनी खाऊ बरं ते दे. जाऊ द्या मरू द्या. मी काय म्हणते आपण त्या दिवशी लग्नाला गेलो होतो. तिथं बघा एक पोरग होतं चांगलं. त्यांच्याकडे किती शेती आहे. मला वाटतं आपल्या पोरीचं बोलणं करा की त्यांच्या बरोबर. हा नातं गोतो एखाद्या माणसाला मध्ये घालून थोडीशी चौकशी करावं लागेल. अहो मी- पोरग चांगलं झालं म्हणजे काय आता त्याची आई बाप पोरग काय करते घरची कशी परिस्थिती आहे शेतीवाडी बघावं लागेल जरा नुसतं नोकरी पाहून बी नाही जमत. नोकरीचं काय करायचं एवढी मोठी शेती आहे त्याच्याकडं. नोकरीचं काय घेऊन बसलात तुम्ही. ते तर आहे म्हणा पण ते विचारलं पण हिला अगोदर चौकशी करावं लागेल ना नाही तर मला शिकायचं आणि माझ्या पाया उभं राहायचं आणि मग लग्न करायचं आणि तुम्हाला काही घाई झाली आणि माझं लय ओझं झालं का तेच ऐकून घ्यावं लागेल. हे असं आहे मग तुमचं. मग ती कारटी ऐकते का तुझ्या पुढली मग तुम्ही कोण आहे. अहो बाप आहे ना तुम्ही. तुम्ही समजून सांगायचं नाही मी आहे. हा लेकरू लहान आहे ना मग त्याला थोडस करता येते थांबतो मोठ्या लेकराला नाही बोलता येत डोक्यावरून हात फिरून थोडस बाबा नाही बाबा असं बाबा तसं बाबा करून सांगायचं समजून. हे बघा मला ते दुसरं काही सांगू नका तुम्ही. चांगलं स्थळ आहे शेतीवाडी एवढी सगळं चांगले आहे. कशाला तुम्ही हातात न जाऊ देता बरं. महाराणी आली कोणाचा विषय चाललाय. कोणाचं म्हणजे चार तुझा पाच विषय पोरी आहेत चाललाय. काय आम्हाला 4-5 पुरी पण लग्नाचाच विषय का येऊन जाऊन तिथंच का. अगं आता एवढी मोठी झाली ना लग्न करायचं नाही तुला. केवढे मोठे झाले. माझ्या बरोबर इथे आता अगं गावात चालल्यावर कोणी म्हणते का माझी पोरगी आहे म्हणून तू. हा अगं त्यांचं काय ऐकते. काय मग कुणाचं ऐकायचं. तिचं ऐकायचं. हा माझंच ऐकायचं. घ्या अरे काय पोरगी आपल्याला एक आहे ना अशी नशिबाला देवानी पोरगी दिली ना बुवा एकच नंबर हिराच आहे. हे तुम्ही असं हसून बोलता ना ती फायदा घेते. जरा सुद्धा तुम्ही तिला दापत नाही काही नाही. नको न म्हणलं की तुला वाटतं काय कोण राहणार तू सांग बरं आता इथं. आताशे शिक्षण झालं पुढे जॉबचं. होईल की अरे जॉब जॉब काय करायचंय ग. हुशार लेकरू मग तुला जॉब भेटणारच आहे तुला काय टेन्शन आपल्या सुखाने घरात राहायचं खायचं प्यायचं जॉब करायला चालली. मग एवढं शिकवून घरात बसण्यासाठी शिकवलं का. आम्ही कधी पाठवलं का तुला. रानात तरी पाठवलं आपण हिला. नाही ना मी ते नाही म्हणत. मग जरी मी एवढं शिक्षण केलंय तर मग जॉब का नको करू. घरात बसून नको खायचं. म्हणलं कर पण ही काय पण करायचं? कशी बोलते. काय हो, आता आता अशी परिस्थिती सध्या जॉबवाल्यांची लय बेकारी होती जॉब गेल्यावर परत तुकड्यालाच माग म्हणून आपण म्हणलं थोडस शेतीवाडीवाला माणूस पाहू काय लय जॉब असला म्हणजे बारीक सारीक असला तरी चालतोय शेती पाहिजे का नाही तुला काय वाटतं. मला नाही वाटत शेती पाहिजे. काय म्हणावं बुवा तिला? शेती आवडती का कुणाला. अगं एक एकर म्हणजे किती तुमचा वर्षभराचा पगार झाला का नाही हो? आणि त्या शेतीत राबणार कोण. मी तुम्हाला आता सांगतो. करून घ्या ना भेटतंय लेबर. नको काही गरज नाही. मला नाही लागत शेती आणि शेतीवाला नवरा पण नकोय मला. अगं, शेती आम्ही कसं जगतो तिथं. हे बघा पप्पा तो तुमचा प्रश्न आहे. शेती असायचं नसायचं पण तुम्हाला मी गोडी सांगते पप्पा. मला शेतकरी मुलासोबत लग्न करायचं नाही. तुम्हाला गोडी सांगून ठेवते. हे बघा पप्पा माझ्या मागे ना लग्नाचा विषय काढू नका नाही तर मी जीव देऊन टाकीन माझा. बघा ही हिला लाज वाटते काय. हा एवढी मोठी काय तुला जीव द्यायला केली वय ग. आम्ही झक मारायला शिकवलंय तुला एवढं. हा सांगा हिला समजून. अहो चांगलं स्थळ आहे. काय सांगावं या लेकराला बघ आता कुठं चालू नाही मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं ना तेव्हाच तुम्हाला आवडणार. मला माहिती. डोक्यावर परिणाम झाला का तुझ्या काय येडी, तुम्हाला 10 वेळेस म्हणते मी मला नकोय शेतकरी नवरा तरी पण माझ्या मागं लागतं हात धुवून. जर एवढी जड झाली असेल तसं सांगून द्या मला. जाते घर सोडून माझं तिकडच शिकणं तिकडच राहील. ऐक माझं. आम्ही आई वडील काय तुझा वाईट विचार करणार आहे का. अगं तुझ्या चांगल्याचाच विचार करतोय की आम्ही. हा शेतकरी नवरा त्याला असेल की नोकरी. अहो नोकरी आपण विचारपूस करू जरा. शेती आहे चांगली. अगं मम्मी मला सांग मी एवढं शिकलेली उद्या मला जॉब करायचं चांगल्या लेवलला राहील. आणि शेतकरी मुलाचं कसं आहे फाटलेले तुटलेले कपडे घालायला वासीन त्याचा भका मातीत लोळण शेणात लोळण आणि त्याला माझा नवरा म्हणू का मी. कामात गेल्यावर फटके तुटके कपडे यार बाहेर निघाल्यावर बघ साहेबासारखे निघत गाडी फिडी टकाटक. मग याचा अर्थ तुला बापाची लाज वाटत असन. ते शेतकरी हेच करूनच मोठे केले तुला. तुला काही कळलं तू असं बोलू शकते कशी. आम्ही काय तुझं वाटोळ करायला निघालो का. अगं तुला वाटतं नोकरी यार पण नोकरीवाला सुद्धा असा चांगला भेटल हे कशावरून. नुसतं नोकरी नुसती नोकरीवाल्याच्या मागं लागली. अरे शेतकऱ्याला काही भिकारी समजतीस का तू. आई मागच्या वेळेस ती नोकरीवाली पोर घालते तुला पाहायला. अरे त्याचा परत फोन सुद्धा नाही आला. आणि शेतकरी माणसं असते ना
मी म्हणतो नाही उद्या पण परवा कवायला त्यांचा निरोप आला असता, फोन आला असता. अहो गावाकडच्या राहणाऱ्या शेतकऱ्या माणसांना माणुसकी असती, माया असती. शहरातल्या लोकांचं काय हो? अरे काही केलं तरी ते शहरातलेच माणसं. ऐक, पाहुणे आल्यावर ना येऊन पाहून जाऊ दे. मग काय त्यांची निरोप बातमी आपण काय लगेच निर्णय घेणार आहे का? त्यांचं म्हणणं तर ऐकून घे. तुला या शेतकऱ्याचा रागच कसा एवढा, मला हेच कळायला तयार नाही. राग काय येतो म्हणजे या शेतीनेच माझा भाऊ मारलाय आणि माझा भाऊ जर शेतात गेला नसता ना तर वीज पण पडली नसती. म्हणून तुम्हाला सांगते, मला शेतकऱ्याशी लग्न करायचंच नाहीये. आज माझा सोन्यासारखा भाऊ माझ्यापेक्षा मोठा असता आणि या शेतीने माझ्या भावाचा जीव घेतलेला आहे. आणि तसं पण मी एकुलती एक असून पण तुम्हाला तेही सहन होईना. अरे बाळ, नोकरी असली तर शेतात जावंच लागतं ना. तुला वाटतं का नुसतं नोकरीवर भागेल? तर शेती पण करावंच लागते, सगळेच करतेत. तू म्हणते शेतकऱ्याशी लग्न नाही करायचं, काय बाबा त्याला काय म्हणावं? पण पोरी, एवढं एक ध्यानात ठेव, या अख्ख्या जगाचा पोशिंदा ना हे शेतकरीच आहे. आणि तू त्याला नाव ठेवू नको. शेतकऱ्याच्या घरात काय नाही सांग बरं तू. या शेतकऱ्याने जर पिकवलं नाही ना त्या अख्ख्या जगाला उपाशी मारावं लागन, समजलं का? अगं तो पोशिंदा आहे म्हणूनच हे जग आहे, तो खातोय. आणि तो आहे म्हणूनच हे सगळं सुरळीत चालले. आणि कोण म्हणतं ग शेतकरी गरीब आहे? सांग ना. या शेतीचे भाव आहे ना आज गगनाला भिडलेले आहेत. आणि ऊस आहे ना ऊस, तो पण आता गुंठेवारीत मोडते, कळलं का? गेले ते दिवस शेतकऱ्यांना कमी समजायचे. अगं आता शेतकरी म्हणजे नावालाच राहिलंय बघ. सगळे असे कामगार लावूनच काम करून घेतात. आणि तुला सांगू का, अगं ते पोरग चांगले, घर चांगले, गावचे पाटील आहेत ते. तुला ग कशाची कमी पाडणार आहे तिथं? आणि हे बघ, तू काय शेतकऱ्यांना बेकार समजू नको. अगं बाई, एका सीझनला 50-50 लाख रुपयाचे कांदे विकणारे शेतकरी इथं. हा, आणि तू ऐक जरा, आम्ही आई बाप आहे. तुझी आहे ना, तुझं ज्ञान आम्हाला नको सांगू, आम्हाला समजतं सगळं. तुझं वाटोळ करायला आमच्या डोक्यावर परिणाम झालाय काय? ऐकत जावा जरा, आम्ही आई बाप आहेत. अरे शहरात राहणारे किती असते त्यांची जागा, 1 किंवा 1.5 गुंठा. इथं बघ बरं शेतकरी 10 एकरात त्याचा आहे ना 10 गुंठ्याचं घर असतंय, बांगला असतोय. अरे जरा समजून घे. आज अशी परिस्थिती, 2 एकर क्षेत्र जरी असलं ना तर तुझ्या चांगल्या नोकरदाराला भारी बघ. तर आता पहिल्यासारखं राहिलंय की सांग बरं? बैलन ती गावतन काठीन, आता ट्रॅक्टरने माणूस अगदी 2 तासाचं काम 10 मिनिटात करते. अरे साधा छोट्यातला छोटा शेतकरी यार बुलेटवर फिरतोय मस्त, म्हणजे 4 चाकी गाड्यात आहे ना. आता सर्रास राहिल्यात 8 दिवसाला शेतकरी दारात गाडी हाय का? एखादा तुला शेतकरी असा दिसतोय का कुठं कोपटात राहिलेला, सपरात राहिलेला पत्र? अरे सगळ्यांची बंगले झाले टकाटक. तू सांग, लग्न झालेलं तुझ्या मैत्रिणीत बघ नोकरीवाल्या आहेत का? त्यांचे होतात का गाठी बिठी 12-12 तास, 24 तास, कधी कधी कुणाला नाईट तर कुणाला डी. काय आता ते नोकरीवाल्यांचं आहे ना असं झालंय बघ. धरलं तर चावतंय आणि सोडलं की पळतंय. तुझी नाहीच नाही इच्छा आहे. माझं एक मित्राचं पोरग नोकरीवाले, बघू. अहो तिला लग्नच नाही करायचं. तुम्ही काय लोक बोंबलता तिच्या पुढं? ग बसा तुम्ही, नका तिला एवढं भूषण सांगत बसू. ऐकणार आहे का ती? आपण नाही का अंबानीच्या घरा शेजारीच राहतो, अशी करायला लागली ती. आपले चुकले. तिला एवढं शिकवलंय ना, ती चूक झाली आपली. तिला आता नोकरीवाला नवरा पाहिजे. राहू द्या, तुम्ही नका स्वतःची बीपी वाढून घेऊ. 2 दिवसांनी येणारच आहे ना, बघू काय होतंय ते. हे बघा, आपलं 1 एकरभर शेत गेलं तरी चालन, पण तिची हौसच करू. बघू कोणाला द्यायची ती. हे बघा, तुमच्या दोघांना पण सांगते मी, मला शेतकरी नवरा नाही करायचं म्हणजे नाही करायचं. बस झालं तुमचं भारूड सांगून मला आता. आणि मी लग्न केलं ना तर एका नोकरीवाल्याशीच लग्न करीन. आणि बघते मी माझं काय करायचंय ते. फोन आला तू ते नोकरीवाला पोरग पाहून गेले, त्याचाच फोन दिसतो. चला बघा काय म्हणतोय. हॅलो, राम राम पाहुणे. राम राम, बोला की. अहो ते काय आलं, जराशी का आम्हाला अडचण आली त्याच्यामुळे आम्ही काही फोन केला नाही तुम्हाला. हा हा, पण काय नाही, पटापटी झाली सगळी. काय नाही, येतो उद्या आम्ही. चालतंय की, चालते या की. मग आज येऊ? काय तुमची इच्छा, आम्ही घरीच आहेत, मुलगी पण घरीच आहे. मग येतो आम्ही 1-1.5 तासात. चालतंय, ठेवतो. ते पाहुणे आले तर हा हा हा, ते म्हणले आता जायचं आता त्यांच्याकडे पशी, तर जाऊ मग. हा ना हा ना. तुम्ही परत फोन नाही मग मला वाटलं बघ काय अडचण आली. चालते या. चालतंय चालतंय, येतो मग. हो हो हो, या. बस झालं समाधान? काय
नोकरीवालाच ती नोकरीवाला पोरग आहे ना ते येऊ राहिले. बरं आता तर खुश आहे. आता आवर जा, साडी तर घातलेलीच आहे, जरा केस बीस जरा नीट कर जा. बर काय शेत मी काय आणत जाऊ बघ घेऊ पाण्याचं बघू तू निघाले काय हा. चांगला शेतकरी होता ना, हिला काय पटलंय काय माहित नोकरीवाल्याचं. आता मी संसार केला नाही होय शेतकऱ्यासंग, काही कमी नसते, पण हिच्या डोक्यात काय खुळ शिकवायलाच नव्हतं पाहिजे. शिकवलं की असं असते. बोललंच ते यार काय करते? काय नाही करत. तू कस काय आला इकडं? आल तू जरा मामा मामीची गाडी घ्यायला, म्हणलं मामा मामी काय करतात बघून. तू कधी आली? मला येऊन झाले 4-5 दिवस. 4-5 दिवस झाले. हा बाकी काय चाललंय मग तुझं अजून? बाकी काय नाही चाललं. बरं चाललंय तुझं? माझं व्यवस्थित. ती काय रानातली कामं चालल्यात, कांदा काढायची कामं चालली. जरा कांद्याला बाजार आहे चांगला 40-50 रुपये. तेवढंच म्हणलं पैसे होऊन जाते आणि घ्यावा काढून. दुसरं काय येतं तुला शेतीशिवाय? माहितच होतं मला तेच करणार आहे. मग शेतीशिवाय काय येतं? मग शेतीच केली पाहिजे ना. आणखीन काय? आणि तुला तर नोकरीवाला बघायला तर काय झालं? जमलं का नाही? का नुसतंच बघून गेला आणि बोंबलत बसली तू? तुला काय करायचं त्याच्याशी? मला कुठं काय करायचं तेव्हा? मग कशाला विचारपूस करतोय माझी? म्हणलं मला काय भेटलं होतं, तुला पाहून आलतं. ते खरं आहे काय? मुलगा नोकरीला आहे, चांगला आहे, आणि तसं पण तुला शेतकरी नवरा चालतच नाही म्हणलं काय तेव्हा. चल तरी पण हरकत नाही, पण माझी अशी अपेक्षा आहे की तू शेतकरी नवरा म्हणजे माझा बी विचार करावा थोडासा. का फक्त मी शेतकरी म्हणून तू नोकरीवाल्याच्या मागे लागली? फक्त त्याला नोकरी आहे आणि तो मग बेवडा असू दे, पार कसा बी असू तरी तुला चालतो का मग? आणि तरी पण तुझ्या पसंतीला किंमत आहे बरं का. आणि तसे पण तुम्हाला आजकाल आपले कुठं परकेच जास्त जवळचे वाटतात ना. आणि किती कमवतो रे तुमचा तो नोकरीवाला? आणि तसे पण मामा मामी कुठं नोकरीला होते? शेतकरीच होते की. आणि तुला पण असं नोकरीला लागतील एवढं तर शिकूनच ठेवलं ना त्यांनी. माझा बाप आज टॉप 1 अधिकारी होता, तरी पण मी आज शेतीच करतो ना. झालं तुझं रामायण सांगून. इथं महाभारताची कथा सांगू नको मला. म्हणजे मी सांगितले तुला महाभारताची कथा वाटली का? आणि तुला सांगून ठेवते, मला इथे येऊन ज्ञान देऊ नको बरं तू. आणि तुला सांगून ठेवते, शेतकरी मुलगा मला अजिबात आवडत नाही. आणि मला आहे ना नोकरीवाल्या सोबतच लग्न करायचं, हेच माझं म्हणणं आहे. आणि तू काय माझ्या जीवनाचं वाटोळं करायला आला की इथं येऊन मला ज्ञान पाचतोय केव्हाचा? तुझा बाप तसंच, तू तसंच, आणि तुझी आई पण तशीच. आणि तुला चहा प्यायचा असेल तर घरात जा, नसन प्यायचं तर इथूनच नाही. आणि परत येऊ नको इथं तो तोंड घेऊन. ज्या दिवशी तो बघून गेला ना मुलगा, तो परत येतोय आता. आणि तुला सांगून ठेवते, सगळं काही झालं ना तर आमचं लग्न आजही होऊ शकतं. नाही तर एक काम कर, जाऊ नको, लग्नालाच थांबतो. आणि तुला खरं सांगते, मी ना लई वैतागले ह्या रोजचं लग्न हे करून. आणि तुला सांगते, तो जर करणार असेल ना लग्न माझ्यासोबत, तर मी आजच करून टाकून लग्न. नाही तर एक काम कर, आता लग्नाची कामं पण राहतील. तू जाऊ नको, थांबून घेतो आज इथंच. नाही चल घरात, तुला चहा करते मी. चल चल. पाहुणे राम राम. राम राम. पाहुणे आले. बसा की बस. हा बस. बराच वेळ झालं वाट पाहतोय आम्ही. काय चाललंय? काही नाही, तर राहणार थोडीशी उघड दिली पावसानं. हा, काय मका वगैरे फिरली का? पेरली ना मका, पेरली काही आई आता ऊस आहे काही. आमच्या बहिणीचं पोरग भाषा म्हणजे म्हणायचं. हो. किती एकर राहणे तुम्हाला? क्षेत्र असेल तर 20 एकर आहे. चांगलं आहे. शेती पिती ट्रॅक्टर वगैरे सगळंच आहे शेतीचे. हो, आता मग शेती पहिला अवजारं. करतो. वेगळंच करावं ते. चांगलं उत्पन्न दिसते. मी पुण्यात असतो जॉबला. असं का? हो. गव्हर्नमेंटला. आम्ही वाट पाहिली म्हणलं, मागच्या वेळेस तुमची काय अडचण निर्माण झाली त्यामुळे मग थोडी अडचण झाली ती. तूच मग मुलीला बोलून. हा, पण थोडं एक महत्वाचं बोलायचं होतं. बोला की बोला. आता कसं आहे, आमचा भाऊ नोकरीला आहे, भरपूर स्थळे येतात.
आता आम्हालाच म्हणजे प्रश्न पडलाय की कोणाला होकार द्यावा, पण आम्हाला मुलगी पसंत पडली, त्याच्यामुळं मग आम्ही ठरवलं की बाबा जे काय असं नाही ना ते आता स्पष्टच बोला, म्हणजे काय असतं नंतर नको म्हणजे एकमेकाच्या मनात काही नाही. बरोबर आहे. पण तुम्हाला परत वाटण बाबा आता हे असं बोलायला लागले, पण आता एवढा चांगला नवरदेव पण भेटणं बोला ना. पाहुणं आम्हाला आहे ना आता, म्हणजे हो का अधिकारी मुलगा आहे. हो आता आहे सगळं. आता आमच्या थोड्या अपेक्षा येते, लय नाही. एक काम करा, एक आता ह्याला हुंडा नका म्हणू नाही नाही बरोबर. बर का, पण आहे ना एक 20-22 लाखाची गाडी 4 व्हीलर. अहो काय आता एवढी शेती आहे, एवढे तुम्ही प्रगतशील शेतकरी इथे, किरकोळ गोष्ट आहे बर का. 20-22 लाखाची एक गाडी आणि एक 15-20 तुळ, हा, आणि लग्न मात्र थाटात करून द्यायचं. लग्न तर करू थाटात बरं पाहताय, बाकी या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या आपण लेकराला देणारच आहोत ना सगळ्या, म्हणजे जे शक्य आहे ते तर देणारच आहे. हे सगळं तुमच्याच मुलीसाठी आहे. आम्हाला काय करायचंय. प्लस गव्हर्नमेंट नोकरी आहे, पोरगी तुमची आईच खातात. आणि मुलगा एकदम तुम्हाला सांगतो स्वभावाने चांगला आहे, वागणूक चांगली, निर्व्यसनी मुलगा आहे. असं स्थळ भेटायचं नाही, एवढा नका विचार करू पाहुणे. हो तसं नाही म्हणत, पण आता नोकरीवाले एवढे गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, एवढा पगार आहे, मग कशाला लागते तुम्हाला नाही का, स्वतःच्या बळावर करतील की. तसं नाही, पण आता कसं आम्हाला कुठे तुमची पोरी राहणार पुण्याला. हा? आणि आमच्यासाठी नाही लागत, त्यांच्यासाठी होय. नाहीतर काय जास्त कुठं लय नाही मागितलं तुम्हाला. आम्ही जास्त कुठं मागितले तेव्हा. नाही आमच्या परीने आम्ही काय होईल ते आम्ही करू म्हणा. आता एकच लेकरू आहे ना, आम्ही त्या लेकरासाठी म्हणजे आता सगळं तिच्यासाठीच चाललंय ना. हो का, पण आता थोडं मी फोन आहे ना बंद करून सायलेंट करून ठेवलाय, सारखे फोन येते ह्याच्या स्थळासाठी. अहो नोकरी मुलगा भेटत नाही. नाही आता आम्ही ते सगळ्या गोष्टी तुमच्या ते ऐकल्या तर पाहतोय सगळं, त्याच्यामुळं मग आमचं तर म्हणजे होकार आहेच, पण ह्या थोड्याशा तुमच्या ज्या अटी आहेत ना ह्या थोड्याशा मग आम्हाला वाटतं बस तुम्ही आम्हाला थोडीशी संधी द्यावात, आम्ही आमच्या इच्छेनं करूच ना. हो जे जे शिके 2-3 महिने लग्न लांबू, पण तेवढं केलंच पाहिजे आता. आणि मुलगी चांगली आहे म्हणून आम्ही आहो एकदम म्हणजे तुम्हाला ऍडजस्ट होईन असंच म्हणलंय. आणि हा हुंडा नाही बरं का. लेकराला शिक्षणासाठी आम्ही बी भरपूर ती नोकरी लागणार आहे भविष्यात, चांगल्या नोकरीला हुशार आहे ती. माझ्यासाठी काही वेळ झाला, मी तुम्हाला शब्द देतो, अगदी लग्न झालं तुमच्या सगळ्या अटीत ना सगळ्या मान्य करू, पण आता लग्नाच्या थोड्याशा हा घाई हे असं अचानक एवढं सगळं नाही ना हो शक्य. पण तुमचे 4-8 दिवस गेलेच ना मध्ये, त्या टप्प्यात जर तुम्ही म्हणताय तर मग थोडस मला वेळ भेटला असता ह्या सगळ्या गोष्टी करायला. पाहता एक तारखा संपत चालल्यात, परत मग ह्या एवढं घाई शक्य नाही ना होणार. आम्ही लय किरकोळ मागितलंय. काय करा मग? हे बघा पाहुणं, माझी पोर लय शिकलेली आहे, माझ्या पुरीला बी लय स्थळ येत आहेत बघ. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हालाच येतात, पण पुरीला बी आमच्या लय स्थळ येतात. आमच्याकडे मग शेती आहे, आम्ही कबाड कष्ट करून तिला लहानाची मोठी केली, तिचं शिक्षण केलंय, आमचा लय खर्च झालाय बघा. आणि आता तुम्ही एवढं मागत असेल तर आता सध्या तर आमच्याकडे एवढं नाही बघा. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या मागं कोण आहे बरं, एकटेच करणारे आहे, बघणार आहे, तर जरा तुम्ही नाही एवढं नका तुम्ही विचार करू राव, काहीतरी करा. एवढी तुमची लाडाची मुलगी, तिच्यासाठी करा ना काहीतरी. अहो, हा तुम्ही म्हणताय आम्ही ते कुठं लय मागितलंय हो. अहो तुम्ही म्हणताय ते सगळं ठीक आहे, पण ऐका ना मी काय म्हणते, लग्न झालं ना देऊ की आम्ही, आपल्याकडे होईल तेवढं आम्ही देऊच की. तुम्ही म्हणाल ते हळूहळू सगळं देऊ आम्ही तिला. कुणाला वाटत नाही हो एवढा चांगला मुलगा देखना, आणि शासकीय नोकरी आहे, आम्हाला पण वाटतं ना. तुम्ही एकदा 2दा येऊन आता परत आला तर मग परत पाहुणे माघार गेला, आम्हाला बी लोक नाव ठेवते राहिले, मग काय नेमकं चाललंय कळायचं. आता इथपर्यंत आलोच ना आपण, पण आता थोडस म्हणतेत ना झाकली मुक्सावं लागेल, पण लग्न होत तर थांबा. लग्न झाल्यावर तुमच्या सगळ्या गाडी भेटेल, काय डाग डूब भेटेल, काही आता करू काही नंतर करू. मग तुम्ही असं करा ना, एखादं एक विकून टाका. काय झालं मेवणे, अहो ते तू कधी आलता इकडे? मागाशी आलो बस. मागाशी? मग थांब, आता पाहुणे आले होते. ते मला सांगायचं ना, मग तू इकडे चाललाय म्हणून मामाकडे. तिथे फिरत घरी कोण बघा तिथे. आता त्याला वाटत नाही का हो येत पाहुणे कुठले? सेम तुझ्यासाठी ते आलेले पाय. हा होय. हो ते नोकरीला. मी काय म्हणतो दादा, ऐक ना, ते म्हणतायत तर आपण मग त्या पद्धतीनं करू ना.
तुला काय कळतं रे? तू जरा दम घे. नाही नाही तू तिकडे ऑफिस मध्ये, आम्हाला इकडे गाववाड्यात सगळं बघावं लागत. काय मानपान इज्जत आहे का नाही आमची? पण झालंय काय नेमकी सांग काय प्रॉब्लेम? लग्नाच्या अगोदर ते म्हणतात एक 15-20 तोळे आणि गाडी पाहिजे त्यांना 4 व्हीलर. मी आता शक्य नाही, लग्न झालं पाऊस नाव. झाले पोरगे नोकरीला आहे तर मग त्यांची मागणी आहे तर करावं पूर्ण. मग काय कुठं ठेवण्यात मजा आहे घरी? किती मोठा माणूस असला तर एवढ्या सगळ्या गोष्टी अगदी काही घरात नसतात पण ना हो. माझं आता काय लग्न म्हणणं नीट आहे, नाटकं basic करून एक द्यायचं. घर आहे, टाका 2-3 एकरी पोरं. पण किती भारी होईल ना. इकायची नाही गरज लागायची. करायचं आहे तुला पोरीच लग्न? आता लेकराचं लग्न तर करावं लागेल ना मग. नाही मग ह्याच मुलासंग करायची अशी इच्छा असेल तुमची नोकरीवाल्या ना तर काय हरकत, टेन्शन नको. तुम्हाला काय लागत आहे ना, गाडी तुमचा हुंडा बिंडा सगळं मिळून जाईल तुम्हाला. हुंडा नको आम्हाला, हे ह्याच दोघांसाठी. आम्हाला काय, आमच्याकडे भरपूर आहे. ठीक आहे तुम्हाला देऊन टाकू. जा आपली गाडी चेक पुस्तक बघा बरं, पाहुण्यांनी कसा प्रश्न मिटून टाकला. करून टाकू. काय डोक्याला ताण येऊन नाही. द्यायचं. अहो दादा, तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेताय? जाऊ दे मग, आता काय लग्न होऊन जाईल पोरीचं, बघू नंतर. एवढं काय विषय? तिला नोकरीवाल्यात नवरा करायचा आहे, मग जाऊ दे, हाऊस पूर्ण होऊन जाईल. काय डोक्याला ताण घ्यायचं? सरकारी नोकरीवाला पाहिजे सरकारी. मग आता मग ते आणले जुळून म्हणलं मग चला. येते पैसे देऊन टाकू तुम्हाला, काय नाही. पण ते मग लग्न कधी नियोजन? आजच्या आजच होईल का? काय आजच्या आज काय नाही, कुठं अय, नवस देऊ. पाठवा. पाहुणे रावळे फोन करून बोलून घ्या तुमचे. चाल करून टाकू काय करून टाकू आज. ए, फोन लाव सगळ्यांना, करून टाकू आज. तुम्हाला एवढे पैसे द्यायचे तर मग पैसे नका म्हणू, होय. आपल्याला पैसे कुठे पाहिजे तेव्हा? आता तुमच्याच पोरीसाठी चालू आहे. हा, पोरासाठी ही कुठे बरं, ठीक आहे चला. मी देतो त्यांना पैसे, काय लोड नाही घेऊ. मग नंतर बघू आपलं आपण काय करायचं. पण पोरीच लग्न मोडत का नोकरीवाल्या संग एवढे लोक जेवढे पैसे आहे? चला मग तुम्हाला काय- हुंड्याशिवाय आजकाल नोकरीवाला मुलगा भेटणं अशक्य झालंय आणि भेटतच नाही. नाही पण आता तुम्हाला 10 शेतकरी मिळते पण हुंडा दांडवाला नवरदेव मिळणार नाही. आता नोकरी म्हणलं की आलं हुंडा मंडळी. मग तुमची इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे ना. चला उठा माझ्या घरातून. पैशासाठी स्वतःला विकणारी जाते तुमची. उठा, काय तोंड बघताय? पप्पा, हे लोक उद्या मला विकायला सुद्धा घ्यायचे नाही. अरे माझा बाप केव्हाचा माझ्यासाठी तुमच्याकडं माफी मागतोय, पदर पसरवतोय, हात जोडतोय का तर हा फक्त नोकरीवाला आहे म्हणून. तरी पण तुम्हाला याची किंमत नाही आली. आणि माझ्या बापाची सगळी प्रॉपर्टी ही माझीच आहे, एकुलती एकच आहे मी, का दुसऱ्याची आहे? आणि आज जर तुम्ही असं बोलताय तर उद्या काय काय बोलणार आहे तुम्ही? पप्पा, हे लोक आपल्याला जगू पण देणार नाही. आणि तुम्ही पण एखाद्या मुलीचे भाऊ असाल ना, आणि माझ्या जागी जर तुमची बहीण असते, तिचं लग्न मोडलं असतं, तुम्हाला चांगलं वाटलं असतं? आणि तुला तर मुलाचा भाऊ म्हणा सुद्धा लाज वाटू राहिली मला. पप्पा, बायको सांगल तसं नंदीबाईला सारखा मान हलवणारा माणूस दिसतोय मला हा. फॉर्च्युनर तर नाही, पण लाता घालून हाकललं जाईन तुम्हाला इथून. आणि तुमच्या तिघांना कळतं का? हुंडा घेणं पण गुन्हा आहे, देणं पण गुन्हा आहे. तुम्ही हुंडा मागितला म्हणून जर तुमच्यावर केस केली ना, जाल मग जेलमध्ये रोटी खायला. आणि त्याची नोकरी तर जाईल, ते पण राहणार नाही. बाबा, खरंच चुकलं माझं. मलाच नोकरीवाला मुलगा पाहिजे होता. माझा मामा आज माझ्यासाठी यांना पैसे द्यायला तयार झाले आणि हे लोक घ्यायला पण तयार झालेत. बाबा, मला आता आत्याची मुलासोबतच लग्न करायचंय. मला एवढं कळलं, ज्याच्याकडे वावर आहे ना त्याच्याकडेच पावर आहे. टाक चारा आणि काढ धारा. करणार ना लग्न? मी तर मगाच म्हणलो होतं तुला. एवढं चांगलं लेकरू. आणि चला तुम्ही निघा आता. अय, भावासाठी लय ऐकून घेतला, एवढं बोलायचं नाही. हा, चला ए चल. लाईक काय आलं पाहुणे? जाऊ दे, याला आपण तेवढा बासरी झाला आमचा. चला तुम्ही. आले इथं हुंडा मागायला. मग आता काय आलं? हुंडा दांडा दिलाय ना हुंडा, आता आणखीन काय अडचण राहील? मामा नाही करायचं मला लग्न त्याच्यासोबत. आता मग आता याच्यासोबत करायचं. पहिले म्हणत होता किती सांगितलंय मी. नुसता नोकरीवाला नोकरीवाला नोकरीवाला, तो आहे तो बंदच राहणार तो नोकरीवाला. अहो, किती मी तिला समजून सांगितलं, अगं शेतकरी म्हणजे पोशिंदा आहे जगाचा. हा, तिला आज कळालं जेव्हा तिने प्रत्यक्षात ती लालची माणसं पाहिलेत का नोकरीवाले, तेव्हा तिचे डोळे उघडले. तसे तिचे त्यांना पैसा लागत, त्यांना माणसं नाही लागत. मग आणि कोण म्हणलं तुला नोकरी नाही करायची? अरे आमच्या घरी चल, तू नोकरी कर बिंदास. तुला कोण म्हणलं नोकरी नाही करायची? नोकरीला चांगली शिकली ना. नाही नाही, बिंदास नोकरी कर. तिला तू हाडायची काय करायची? तिला काहीच नाही. करू दे ना तिला नोकरी. आता तर खुश. जाऊ दे, नोकरी नसली नवऱ्याला तुझी शेती पाहिजे, तू साहेबीन. त्याला काय लागत करायचं म्हणलं सगळं होतं. होय. आणि तुला लहानपणापासून ओळखते, तुझ्या आवडी निवडी सगळे त्यांना माहितीये. तुला कशाचा त्रास देणार नाहीत ते, सगळं तुझ्या मनासारखं. नवीन पोराचं माहिती. बरं झालं त्यांनी हुंडा भाग घेतला आणि तो भागलं. नाही तर त्यांनी हुंडा नसता माहितलं तर पुरी येईलच त्या हातातून. शिवाय आपल्या पाण्यातलं येणार, त्याला कुठलं व्यसन नाही, काही नाही. तुम्ही एकमेकाला चांगलं लहानपणापासून ओळखतात. मग आयला पण या हुंड्या पायी
आणि याच्या पहिले जणांचं वाटोळ व्हायला लागलंय. मी असं ना हो, हुंडा नाही. आताच बघा ना एवढं मोठं प्रकरण पुढे आलं, केवढं मोठं प्रकरण आहे ते. काय ना बरं दोन्हीकडे लागन तेवढी प्रॉपर्टी होती तरी पण लालचीपणा किती दाखवा. 8 लेकरांचा बळी जातो ना. गेला त्या पुरीचा बळी, आज जग जाहीर झालंय. कसं आहे नाना माहितीये का, म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. अशा लालची लोकांची खोड आहे ना मेल्याशिवाय जात नाही. एक तर ते स्वतः मरतात आणि दुसऱ्याला मारून टाकतात. किती घ्यावा आणि त्याला अंतच नाही राहिलो. आणि बरं एवढं घेऊन बी त्या पोरीला फाशी घ्यायला लावली. शिवाय हुंडा नको तुमच्या मुलीला आणि तुमच्या मुलाला. अहो, काय चाललंय, हुंडा घ्यायचा तर हुंडाच. पण ते आता- दुसऱ्या वळणाने आता बसले जेलच्या आवाकात. हा मग काय. लग्न होण्याआधीच या गोष्टी सुधारल्या पाहिजे. लग्न झाल्या उपयोगाचे नाही. पहिले तुम्ही जर त्यांना रेटाडून दिलं ना, सोनं दिलं, दागिने दिले, गाड्या दिल्या, त्यांचं ते लालचीपणा वाढत चालला. आणि लालचीपणा वाढत गेला का उद्याच्याला पुरीला भाऊ आयुष्यात त्रास होणार. जे तुझ्या बापाला भाऊ नाहीये, तुझ्या बापाला पोरग नाही, तुला भाऊ नाही, मग तुझी प्रॉपर्टी अर्धी अर्धी दररोज 5-5 2 एकर 1 एकर पैसे दे मला. ही तुमचं तुम्हाला चालू झालं असं थोड्या दिवसात. काय मला सगळं विकून रस्त्यावर आणलं असतं यांनी. आज तुम्हाला इकायची गरज नाही, काहीच नाही, काही नाही. तुमचं तुम्ही जिंकून खा, आम्हाला गरज बी नाही. शिवाय ती लेकरू परत आमचाच भाषा आहे ना हो. अहो या हॅरेसमेंट मध्ये काय होतं, मुली लग्न करतात आणि उद्याच्याला त्यांच्या मागण्या वाढल्या नाही. एकदा त्यांच्या मागण्या वाढल्या का मुली मध्यस्थी काहीतरी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करणार म्हणजे काय. इथून पुढे कारण की बापाला कवर मागायचं. इथून पुढे ना अशा लालची लोकांना दारात सुद्धा उभा करायचं नाही. अरे आत्ताच प्रकरण नाही, काय लय जुनं प्रकरण नाही ना. इथून पुढे लालची लोकांना दारातच उभा करायचं नाही. मला जे यांनी फोन हुंडा केलता, पैसे ना- मला म्हणलं ते पाहुणे येणार आहेत आज बघायला, लग्न आहे आज, तुम्ही येता का. नाही नाही यांनी मला वैयक्तिक फोन केलता, यांचं बोलणं झालं. झालं ना. हा. म्हणलं आलो, काय त्याला यायला काय लागेल, म्हणलं 10-15 मिनिटात येतो म्हणून. बरं झालं तुम्ही निदान. त्याच्यामुळेच ते म्हणत असतात. बरं आता लग्नाचं कधी काय नियोजन. तुम्ही म्हणाल तिला हिलाच विचारू पण आता. तुला शेतकरी नवरा आवडतो का एवढं सांग. हा आता आवडतो ना. आता नाही आवडत. लग्न शेतकऱ्याशीच केलं पाहिजे. मा असं म्हणणं आहे, डोळे उघड. तो बिचाराला खायला नसलं ना तर स्वतःची शेती विकीन, पण तुम्हाला उपाशी मरून देणार नाही. ही पहिली गोष्ट अशी. आणि कोण कोणाचं नाही या जगामध्ये, सगळे गेले निघून. आज त्याच्याकडे आज एखाद्या पुरीला जर आपण मिळूने लग्न करून दिलं, ते म्हणणं मस्त नोकरीला आहे, आणि उद्याच्या नोकरीच गेली आणि शेती नाही, पुरीने काय लोकांची बांध साळायची का, पुढे नोकरी करायची. आणि या वया ते मिळालंच मग काय मग त्या पुरीने काय करायचं. तिला मी समजून सांगितलं पहिलं बिन, आता तिचे डोळे उघडले चांगले. तिची स्वतःची स्वतःला चूक समजली ना, टेन्शन नाही. आता खुश आहे ना तू? तुमचं ऐकलं आणि तुमचं ऐकलं. खुश राहिला मग काही. चला सगळे स्वयंपाक नको, आता आम्ही जातो, आमच्या मागे लय गडबड आहे चला, कांद्याची. तयारीला लागा. हा तयारीला लागतो आम्ही. चला वहिनीला सांगा. हो.